कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये आम्ही विरोधी बाकांवर बसू. ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाईंचं वक्तव्य. मनसेनं निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. सरदेसाईंकडून उघडपणे नाराजी व्यक्त. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरनं टीकेची झोड. हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. तुमच्या 7 पिढ्या जरी खाली आल्या तरी महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाही. माजी खासदार नवनीत राणाही आक्रमक. भाजप आणि एमआयएम मध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप. तर भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल. महापालिकेतील सत्ता वाटपासाठी हालचालींना वेग. फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता. शिवसेनेकडून मुंबईमध्ये 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी. नागपूरचा महापौर कोण होणार? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार निश्चित. 30 जानेवारीला महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार. अदानी आणि लोढांसोबत दाओसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दाओस दौऱ्यावर जोरदार टीका. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्तता केल्याच्या प्रकरणानंतर आता अंजली दमानियांचं हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र. भुजबळांविषयी दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी. दमानियांची पत्राद्वारे विनंती. नाशकात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटाही तैनात. पद्म पुरस्कारांची घोषणा. देशातल्या 45 मान्यवरांचा सन्मान. महाराष्ट्रातील लोकनाट्य अन कृषी क्षेत्राला बहुमान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.